नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांचं माझ्या विधी निदान या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, गुन्ह्याचा तपास करणं हे पोलीस यंत्रणेचं काम आहे आणि तपासानंतर आलेल्या पुराव्यावर त्या आरोपीला शिक्षा देणं हे न्याय व्यवस्थेचं काम आहे. आपल्या मृत मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी एक बाप काय करू शकतो हे लक्षात ठेवा. दिनांक 5 जून 2015 या दिवशी अमित चौबे नावाचा मुलगा शाळेतून येताना एका कार ॲक्सिडेंटमध्ये मरतो. भरधाव वेगात आलेली कार त्याला उडवते आणि कार भरधाव वेगामध्ये निघून जाते. घटनास्थळावर जेव्हा बाप पोहोचतो तेव्हा त्याला 3 गोष्टी आढळून येतात. मृत मुलगा जो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. दुसरा, तिथे अर्धी नंबर प्लेट, त्या नंबर प्लेटवर नंबर होता 2690 आणि ड्रायव्हर साईडचा आरसा. ज्यावेळेस पोलीस स्टेशनला तो ह्या 2 वस्तू घेऊन जातो, अर्धी नंबर प्लेट आणि एक गाडीचा आरसा, आणि फिर्याद देतो की माझ्या मुलाला कोणत्या तरी अज्ञात वाहनाने धडकवलंय आणि माझा मुलगा मृत झालेला आहे. मुलाचं पोस्टमार्टम होतं, मुलाचा अंत्यविधी होतो. बाप मुलाच्या दुःखामध्ये बाप हतड पडत असतो. पोलीस स्टेशनला जाऊन तपास करतं, काय झालं माझ्या केसचं. पोलिसांकडून एक उत्तर येतं, शोध चालू आहे, अजून काही तपास लागलेला नाही. असे उत्तर देता देताच त्याला एक उत्तर मिळालं की तुमची केस आता तपासाच्या दृष्टीने बंद करण्यात आलेली आहे. कोणताही तपास लागलेला नाही, काही तपास लागत नाही. आता मात्र त्याचा पोलिसांबरोबर वाद झाला आणि त्यानं सांगितलं, जर माझ्या मुलाची केस तुम्ही बंद केलेली आहे तर मी ज्या तुम्हाला 2 वस्तू आणून दिलेल्या आहे, एक नंबर प्लेट आणि तो आरसा, तो मला द्या. पोलिसांनी त्याला त्या 2 वस्तू देऊन टाकल्या आणि त्या 2 वस्तू घेऊन तो घरी आला. सतत विचार करत, एक बाप मुलाला न्याय देण्यासाठी विचार करत होता. त्यांनी त्या आरशावर बघितलं. त्या आरशावर बघितल्यानंतर तिथे त्यांना नंबर आणि एक छोटासा पत्ता आढळून आला. त्या नंबर आणि त्या पत्त्याचा तपास करत करत ते गेले तर तिथे त्यांना समजलं की एक आरसा बनवणारी कंपनी आहे आणि ती सर्व असे गाड्यांचे आरसे बनवते. आता आरसे 2 प्रकारचे असतात, एक डाव्या साईडचा असतो आणि एक उजव्या बाजूचा असतो, एक ड्रायव्हर साईड आणि क्लीनर साईड. या तपास करता करता तो त्या कंपनीमध्ये पोहोचला आणि त्या आरशाच्या कंपनीत पोहोचल्यानंतर त्यांनी ती बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं, हा आरसा आम्हीच बनवलेला आहे, परंतु आम्ही जो हा आरसा बनवलेला आहे हा आम्ही मारुती कंपनीला हा आरसा सप्लाय करतो आणि या आरशाचं जे मागे नंबर आहे मॅन्युफॅक्चर्ड झालेला आहे तो 31 जुलै ते 6 ऑगस्ट या काळामध्ये झालेला आहे आणि मानेसर येथे एक मारुतीचा प्लॅन्ट आहे. त्या मारुतीच्या प्लॅन्टमध्ये आम्ही हे आरसे सप्लाय केलेले आहे. बघा, त्या बापाला एक तपासाचं किरण सापडलं, काय की आरसा बनवणारी कंपनी मारुती कंपनीला हे आरसे सप्लाय करते. म्हणजे मुलाला जी धडक मारली होती ती मारुती कंपनीची गाडी होती. इथपर्यंत तपास येऊन पोहोचला. मग हळूहळू त्यांनी सांगितलं की माझ्याकडे एक नंबर प्लेट आहे. त्यावेळेस त्या कंपनीने सांगितलं, नंबर तर आरटीओ देतात, तिथे आमचा काही संबंध नाही. पण मग त्यांनी पुढे विचारलं की हे जो आरसा आहे, हा आरसा तुम्ही ज्या कंपनीला देतात त्या कंपनीला हा आरसा ज्या गाडीला जोडला जातो त्या गाडीचं काही टिपण असेल ना तुमच्याकडे. त्यांनी सांगितलं, आमच्याकडे आरशाचं टिपण आहे, कंपनीचं टिपण नाही. कंपनीचं टिपण कंपनीमध्ये मिळेल. हा त्या कंपनीमध्ये गेला आणि कंपनीमध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, हा नंबरचा आरसा असेल, हा आरसा कोणत्या गाडीला जोडला याचं तुमच्याकडे रेकॉर्ड असेल ना. त्यांनी सांगितलं, आम्ही चेसिस नंबर आमच्याकडे बनतो, चेसिस नंबर असतं आणि त्याचं ते इंजिन नंबर आमच्याकडे बनतं, आरटीओ नंबर आमच्याकडे येत नाही. परंतु कोणत्या चेसीला किती नंबरचा पार्ट जोडलेला आहे आणि कोणत्या कंपनीकडून तो सप्लाय आलेला आहे याचं एक रेकॉर्ड आम्ही ठेवतो आणि ते रेकॉर्ड आमच्याकडे आहे. आता त्या जितेंद्र चौबे जो मुलाचे वडील होते त्यांनी ते रेकॉर्ड त्यांच्याकडे मागितलं. वारंवार चक्रा मारल्यानंतर त्यांनाही दया आली आणि त्यांनी ते रेकॉर्ड दिलं. तर ते रेकॉर्ड कितीतरी मोठं रेकॉर्ड होतं. हजारो गाड्या होत्या, त्या हजारो गाड्यांचे इंजिन नंबर होते, चेसिस नंबर होते आणि त्या आरशाचा नंबर होता. आता त्याने असा विचार केला की आता ह्या चेसिस नंबर मिळाले, आपल्याला आरशाचा नंबर मिळालेला आहे, आता आपण याच्या पुढे जाऊन आरटीओ कडे जाऊ. मग त्या आरटीओ कडे गेले
आरटीओ कडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं का आरटीओ मध्ये जो गाडी दिली जाते त्या गाडीमध्ये प्रत्येक गाडीला एक इंजिन नंबर असतो, चेसिस नंबर असतो आणि त्या आरटीओचा नंबर देताना त्या चेसिस नंबर लिहिलेला असतो आणि इंजिन नंबर लिहिलेला असतो रजिस्ट्रेशन बुक मध्ये, आरसी बुकामध्ये. मग त्यांनी त्या आरटीओचं माहितीच्या अधिकारामध्ये सगळं रेकॉर्ड बोलवलं आणि ते बोलवल्यानंतर त्यानं सगळं काही असं सॉर्ट आउट केलं आणि सॉर्ट आउट केल्यानंतर तो आरशाचा नंबर, त्या गाडीचा चेसिस नंबर, त्या गाडीचा इंजिन नंबर आणि त्या गाडीनंतर त्याला दिलेला नंबर, असं करता करता लगेच त्याला असं आढळून आलं की त्या आरशाचा नंबर ज्या चेसिसला बसवलेला आहे, ज्या चेसिसवरून ती इंजिन जोडलेलं आहे आणि इंजिन जोडल्यानंतर ती गाडी कुठे गेलेली आहे तर त्या गाडीमध्ये पुन्हा मारुतीमध्ये तपास केला त्यांनी. तर मारुतीमध्ये तपास केल्यानंतर त्यांनी सांगितलं की सेक्टर 14 मध्ये एक शोरूम आहे आणि त्या शोरूम मधून ही गाडी विकलेली गेलेली आहे. आता गाडी विकलेली गेली आहे असं आल्यानंतर तो त्या शोरूम मध्ये पोहोचला आणि त्या शोरूम मध्ये पोहोचल्यानंतर त्या काळातल्या गाड्यांचा सगळा डाटा त्याने मागितला आणि सगळं त्यानं सांगितलं का माझ्या मुलाचं असं असं झालेलं आहे. आता कोणालाही त्याची दया येतेच. त्यांनी त्या शोरूम वाल्यांनी सगळं काही रेकॉर्ड दिलं त्याला, त्या इंजिन नंबर दिला, चेसिस नंबर दिला आणि आजकाल शोरूमच रजिस्ट्रेशन करून देतं गाड्यांचं. त्यामुळे त्या शोरूमनंच त्या गाडीचं रजिस्ट्रेशन केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्या गाडीचा नंबर मिळाला, गाडीचा नंबर मिळाला, चेसिस नंबर मिळाला, इंजिन नंबर मिळाला आणि त्या आरशाचा नंबर मिळाला आणि आरसी बुक मिळाल्यामुळं त्या माणसाचं नाव कळालं, ज्याच्या नावावर ती गाडी होती ती. तर तिथे त्यांना असं आढळून आलं का ती एक स्विफ्ट मॉडेल मधली गाडी होती आणि ती ज्ञानचंद या माणसाच्या नावावर होती. आता ज्ञानचंद यांच्या नावावर रजिस्ट्रेशन होतं, परंतु तो जो शोरूमला पत्ता दिलेला होता त्या शोरूमवर पत्ता दिल्यानंतर तिथं तपास केल्यानंतर तिचं आढळून आलं का त्या पत्त्यावर ती व्यक्ती राहत नाही. आता त्या पत्त्यावरती जर व्यक्ती राहत नसेल तर पत्ता बदलू शकतो, परंतु पत्ता बदलताना त्याचं नाव, वय हे सगळं काही आधार कार्ड वगैरे सगळं असतं. आता ही माहिती घेऊन तो काय त्या आरोपीच्या घरी पोहोचू शकत नव्हता, परंतु त्याच्याकडे हा जो पुरावा होता तो घेऊन ते पोलीस स्टेशनला गेले आणि जेव्हा पोलीस स्टेशनला हा सगळा पुरावा त्यानं सांगितलं सगळं, तेव्हा पोलिसांनी केस 8 वर्ष झालेली आहे. आता या केसमध्ये काय तपास करणार आहे आम्ही केस कोर्टामध्ये क्लोज केलेली आहे, त्याच्यामुळे इथे काही नवीन केस ओपन करता येणार नाही असं त्याला पोलीस स्टेशन तर्फे सांगण्यात आलं. आता पोलीस कारवाई करत नाही, नीट लक्षात घ्या, पोलीस कारवाई करत नाही. आता काय पर्याय राहिला तर तो पुन्हा आता कोर्टामध्ये आला. 18, 19, 20, 21 आणि 22 4 वेळा त्यानं कोर्टात केसेस दाखल केल्या, पण कोणती न कोणत्या कारणावरून ती केस रद्द व्हायची. कारण पोलीस तपासामध्ये तुम्ही जो तपास केलेला आहे त्याचं ऑथेंटिकेशन काय, किंवा त्याचा थोडक्यामध्ये तो तपास करण्याचा अधिकार तुम्हाला नव्हता, त्याचा अधिकार पोलिसांना होता आणि पोलिसांतर्फे ते यायला हवं होतं. शेवटचं जे त्याने ऍप्लिकेशन तयार केलं तिथे सगळे पुरावे त्यानं मांडले आणि त्यानं सांगितलं पोलीस करत नाही म्हणून तर मी न्यायालयात आलेलो आहे ना. मग ते जज महोदयांनी, न्यायाधीश महोदयांनी त्याची बाजू ऐकली आणि 2023 मध्ये जे पोलीस स्टेशन जिथे फिर्याद दाखल केलेली होती त्या फिर्यादीला कोर्टाने आदेश केला की ही केस पुन्हा ओपन करावी. यांना जे पुरावे तयार केलेले, गोळा केलेले याचं व्हेरिफिकेशन करावं आणि व्हेरिफिकेशन नंतर तुम्ही स्वतंत्र दोषारोपपत्र पुरावा असेल तर दाखल करावं. यानं सर्व पुरावे तयार केलेलेच होते. पुन्हा ती केस ओपन झाली. तिथले जे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी तो तपास केला, सगळा व्हेरीफाय केला, तेव्हा त्यातलं सगळं शाश्वत निवडून आलं आणि सगळं खरं आहे असं झाल्यावर आज कोर्टामध्ये चार्जशीट दाखल झालेलं आहे. मला मुद्दा हा सांगायचा आहे, तपास यंत्रणेचं काम आहे तपास करणं, पुरावा आल्यानंतर न्याय व्यवस्थेचं काम आहे आरोपीला शिक्षा देणं. पण एक लक्षात ठेवा, अशा हिट अँड रन केसमध्ये कित्येकदा आपल्याला रस्त्याला एक डेड बॉडी दिसून येते, कोणीतरी हिट रन करून निघून जातं. लक्षात ठेवा, तो माणूस तडफडून 10-15 मिनिटात मिळून जातो. जर त्या 10-15 मिनिटात, अर्धा तासात जर त्याला पोलिसांची मदत मिळाली किंवा त्याला दवाखान्याची मदत मिळाली तर त्याचा प्राण वाचू शकतो. या पळून जाणाऱ्यांना
जी समाजानं एक धाक तयार केलेला आहे त्यांना मारहाण करतो, त्यामुळे ते पळून जातात. शेवटी त्यांनाही त्यांचा जीव प्याराच असतो. परंतु न्याय व्यवस्था आणि तपास यंत्रणा याच्या पलीकडे जाऊन एका बापानं कसा आपल्या मृत मुलाला न्याय मिळवून दिला, त्याचा हा एक अतिशय वास्तव पाठ आहे. मी माझ्या परीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. एक बाप म्हणून असाल ना, तर हे बघा, लक्षात ठेवा, या केसचं महत्व आणि या केसचं गांभीर्य तुम्हाला कळेल. ज्या बापानं या संपूर्ण केसचा तपास केला, त्या बापाला मनापासून सलाम. जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा एकदा विनंती आहे, सबस्क्राईब करा.